नमस्कार रसिको, या ठिकाणी आपण एक छोटासा मुलाखतीचा कार्यक्रम सादर करणार आहोत. जिनं गेली 20 वर्ष आपल्या लावणीनं महाराष्ट्राला वेड केलं अशी रत्नमालाबाई राहुरीकर आपल्याला भेट देत आहेत या ठिकाणी. पोचला का बार? पोचला. नमस्कार बाई, राम राम. राम राम राम. आज इथं आमच्या इथं लावणीचा कार्यक्रम आणि तुमची मुलाखत, म्हणजे असा गरमागरम वरण भात आणि त्याच्यावर साजूक तूप. हो हड शी, काय पानसड बोलतोय हा? वरण भात आणि साजूक तूप व शी, मटण आणि चिकन म्हणायचं. मटणाचा रस्सा आणि त्याच्यावर जोर कस्तर्री हाय का नाही? आणि तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा वेगळा. बाई, आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. बर, मला सांगा बाई, तुम्ही केव्हापासून फडावर नाचायला सुरुवात केली हो? तुझ्या बापाला विचार केव्हापासून केली? माझा बाप काढतायत. नाही तसं नाही, तुझा बाप येत असेल ना तमाशाला. हो. आता बाई मला एक सांगा, हा. तुमच्या तमाशाला फार मोठमोठी लोक आली असतील ना? म्हणजे काय एवढी मोठी आवडी दौलत जादा करायची? तुम्हाला सांगते काय धम्माल होती त्या वेळेला. जरा नाव सांगा ना, कोण कोण आले होते? तू नेत्यांची नावं सांग, कुणा कुणाचे बाप आले होते ते मी सांगते. नेत्यांची नाव हा, मग? नको, कार्यक्रम फार लांबल बाई, आपला आटोपता घ्यायचा आपल्याला कार्यक्रम. बरं, चालेल. हा बाई, हा. तुम्ही तुमची जी लावण्या वेगवेगळ्या सादर केलेल्या होय. आहेत, काही 101 लावण्या सादर केल्या हो तुम्ही. तर? हा, मग म्हणजे तुम्ही स्थलांतरित पक्षांवर जी लावणी सादर केलेली आहे, त्याच्यामुळे स्थलांतरित पक्षाकडे बघण्याचा सगळ्या लोकांचा दृष्टिकोनच बदललेला आहे. अशी कुठली लावणी सादर नाही केलेली मी. हा, झालीये. काय काय जबरदस्त गाजलेली आहे ती लावणी. म्हणू का? कुठली? कोण्या गावाचं आलं पाखरू बसलंय डौलात, खुद खुद हसतय गालात. तसं नाहीये ते. हा. अशी नाही ती लावणी. मग? असं कसं म्हणतो? पक्ष्यांवर कशी लावणी करेन मी? नाही, ती तशीच लावणी आहे. लोकांनी किती अर्थ काढले त्या लावणीचे. आणि प्रवासामध्ये सामान चोरीला जातं वगैरे, त्याच्यावर तर काय लिहिलंय तुम्ही? प्रवासावर त्याच्यावर लावणी केली तुम्ही. बुगाडी माझी सांडली गा जाता साताऱ्याला, चुकली नका सांगू गा कुणी जमा. गेले बहुतेक नरड गाणं म्हणता म्हणता. आणि ती लावणी तुम्ही सादर केलेली साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांचा संघर्ष याच्यावर लावणी. हो बाई, ढेप्याला माझ्या मुंगळाला डसला ग बाई, डसला. तसं नाही, ती ढेप वेगळी आणि ही ढेप वेगळी. हो, नाही, ते तसंच आहे. नाही, तुम्ही ढेपाळते असं नाही येते. अहो बाई, ढेप म्हणजे शेतकरी, मुंगळा म्हणजे कारखानदार. त्या ढेप्याला तो जो कारखानदार आहे तो जवळ येतो, सगळी ढेप फस्त करून टाकतो. शेतकऱ्यांवरचा अन्याय. हा बघा, तुम्ही उद्याच माझ्या लावण्याला वेगवेगळे अर्थ देऊ नका. हा. आणि माझा कार्यक्रम तुम्ही पाडू नका. कार्यक्रम बंद करायला असं माझं तुम्ही कळलं का नाही? आणि हा बघा, असं झालं ना तर मला शिक्षका म्हणून कुठल्या तरी शाळेत नोकरीत मिळेल. बर बाई, तुमचं शिक्षण किती झालंय? शिक्षणाकडे वळूया जरा आपण. फार वळवळ करते तुम्ही आता. हा. शिक्षण म्हणाल तर 2दा दुसरीत गेले होते मी. 2दा दुसरी? हे काय? म्हणजे एकदा लहान असताना आणि एकदा प्रौढ शिक्षणाच्या वर्गात दुसरीत गेले होते मी. प्रौढ साक्षरतेच्या वर्गाला बसला होतात की काय तुम्ही? मास्तर लय माग लागलो, बाई चला. काय करणार मग? जायला लागलं मला तिकडं. मास्तरचं नाव काय? विलास पवार. कुठे आहे आता त्यो? आता हा काय डॉलकी वाजवते. आमच्या फडातच आहे ना आता. त्याला कळलंय मास्तरकी करण्यापेक्षा कलाकार होणं सगळ्यात जास्त चांगलंय. तिथं आनंद आणि पैसा होय की नाही विलास? बाई, हे तरुणी आपल्या समोर बघा काय केवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जरा काहीतरी संदेश द्या ना ह्यांना. असं म्हणता? आता बघा, तुम्ही सगळ्यांनी मिशा वाढवा आणि केस पण वाढवा.
म्हणजे मुलांनी मिशा वाढवा आणि पोरीने केस वाढवा. अहो मिशी असणाऱ्या माणसामध्येच मर्दपणा असतो गड्या. आणि आजकालच्या पोरी आहेत ना त्यांनी जरा खातपीत जा बाई. नाचायला लागलं की असं वाटतं कुठल्या काठ्या नाचत्या तर तिथं. म्हणजे कसं असतं कसं बायकांनी नाचताना मासुळी गत असावं, फासोळी गत असू नये. वा वा वा. म्हणजे पोटासाठी नाचते मी असं म्हणणारी बाई पण लोकांना भरलेल्या अंगाचीच लागती. त्यामुळे फात पित जा मग नाचत जा, कळलं का? धन्यवाद धन्यवाद बाई, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार. असं का? झाली मुलाखत? झाली. मग जाऊन खाऊ का पान? हो या. विलास ये बर का, पान खाऊ दोघं मिळून ये. Let me tell you